छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। इथूनच घेता येते सत्कार आहेत ना अजित इथे इथेच असे कर नाही असं इथेच इथेच थोडं मागे सर 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 या साईडला अजित लिया 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 सर सामने की तरफ जा, मूर्ति की तरफ जा, मूर्ति की तरफ। सूरज आया, सूरज। पाहतोय राजकोट किल्ल्यावरची दृश्य आहेत। शिवपुतळ्याचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे। त्यांच्यासह या ठिकाणी आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित आहेत। सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अशा पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतोय। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, आपण शिवपुतळा लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित आहात, तिथे सध्या शिवप्रेमींच्या काय भावना आहेत आणि कसं वातावरण आहे? नक्कीच राजकोट किल्ल्यावरचा जेव्हा पुतळा खरेतर पडला होता त्यामुळे तीव्र भावना पाहायला मिळत होत्या। त्यानंतर पुन्हा एकदा सरकारच्या नव्याने आहे तो हा पुतळा उभारण्यात आलेला आणि या पुतळ्याचं पूजन देखील आहे ते केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस उपस्थितीमध्ये खरं तर याचं पूजन केलेलं आहे आणि नंतर शिव आरती देखील करण्यात आलेली आहे आणि आजपासूनच खरं तर सर्वसामान्य नागरिकांना देखील आहेत या पुतळ्याच्या या ठिकाणी येऊन दर्शन घेता येणार आहे। कारण त्यामध्ये हा पुतळा पुन्हा एकदा नव्याने सरकारच्या वतीने तो उभारण्यात आलेला आहे आणि भव्य दिव्य असा हा पुतळा आहे। कारण की जो पहिला पुतळा होता तो 35 फुटापर्यंत होता, तर आत्ताचा 75 फुटापर्यंतचा हा पुतळा आहे तो उभारण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या मोठ्या संख्येने पर्यटक असतात, यांच्यासाठी देखील या जवळच शिवसृष्टी देखील आहे ते उभारण्याचा सरकारचा मानस आहे। त्यावर देखील आता मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच पूर्वी जो पुतळा होता त्यापेक्षाही जास्त उंचीचा हा पुतळा असणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण यावेळेस संपन्न झालेलं आहे। मात्र पूर्वीसारखीच घटना आता पुन्हा घडू नये यासाठी आणखीन यावेळेस काय काळजी घेण्यात आलेली आहे, कोणकोणत्या उपाययोजना यासाठी करण्यात आलेल्या आहेत? काळजी आहे ती घेण्यात आलेली आहे। शिल्पकार राम सुतार, खरं तर राम सुतार यांचे शिल्प आतापर्यंत जर बघितलं असेल तर भव्य असे उंच असणारे शिल्प देखील आहे ते राम सुतार यांनी बनवले होते आणि त्याच पद्धतीने राम सुतारांच्याच खरं तर मार्गदर्शनाखाली आता हा पुन्हा एकदा पुतळा आहे तो उभारण्यात आलेला पाहायला मिळतो। त्यामुळे ज्या सगळ्या काही काळजी आहे ते घ्यायच्या असताना पाहायला मिळतात, कारण की समुद्र किनारा जवळ आहे त्यामुळे समुद्रातून येणाऱ्या लाटा असतील, वारे असतील, याची देखील आहे ती विशेष काळजी आहे ती घेतली आहे आणि ज्या पद्धतीने स्टील असेल त्याबरोबर जे सिमेंट असेल हे सगळं कशा पद्धतीने यासाठी देखील IITची टीम देखील आहे, ती IITची टीम देखील या पुतळा उभारताना आहे ते काम केलेलं आहे। त्यामुळे भव्य दिव्य असं आहे। नक्कीच तर पूर्वीसारखी दुर्घटना पुन्हा एकदा घडू नये यासाठी विशेष अशी काळजी घेण्यात आलेली आणि साधारण आयुर्मान या पुतळ्याचं 100 वर्ष इतकं आहे। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। चरणी आदराने झुकतो माथा जाणता राजा इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा